Hello everyone. Today we are going to see our four chapters next lecture. Okay. So in this lecture we cover the remaining points. So now the first point, the socket overview. मागच्या लेक्चरला आपण नेटवर्किंगचे बेसिक्स बघितले होते. ठीक आहे. दॅट इज ॲक्च्युअली नॉट पार्ट ऑफ युअर करिक्युलम ॲक्च्युअली. But now we are going to see the actual content of curriculum in this lecture. First point is socket overview. Now, socket is a one end point of two-way communication link between the two programs running on the network. That is, socket is a kind of thing where we are going to connect two computers over the network. Okay, so just keep in mind that. Bound to the port number so that the TCP layer can identify the application that the data is destined to be sent to. Okay, so now जसं आपण एखाद्या पर्सनला शोधायचं असेल तर आपण काय करतो की आपला त्याचा ॲड्रेस वरून शोधतो. ठीक आहे. त्याला त्याच्या जे हाऊस आहे त्याला वॉर्ड नंबर किंवा हाऊस नंबर वगैरे असतं. त्या टाईप आपल्या काय प्रत्येक सॉकेटला किंवा एक पोर्ट नंबर असतो. तो पोर्ट नंबर TCP लेअर यूज करून आपण त्याचे जे काय डेस्टिनेशन आहे ते फाइंड आउट करतो. अ नेटवर्क सॉकेट इज लॉट लाईक अ इलेक्ट्रिकल सॉकेट. व्हेरियस प्लग्स अराउंड द नेटवर्क हॅव स्टँडर्ड वे डिलिवर्ड देअर पेलोड. जर आपला इलेक्ट्रिकल सॉकेट आहे ज्यामध्ये आपण आपलं इलेक्ट्रिसिटी पास वगैरे करतो दॅट इज वर्किंग जस्ट सेम असतं. सगळे आपले जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते आपण आपल्या सॉकेटमध्ये पुटअप केल्यानंतरच तो वर्किंगमध्ये येतो. त्याच पद्धतीने आपण एखादा कम्प्युटर आपण एखाद्या आपल्या सॉकेटमध्ये पुटअप करतो जो आपला एंड पॉईंट आहे तो त्यानंतरच तो नेटवर्कमध्ये येतो. नेक्स्ट, पोर्ट इज अ कम्युनिकेशन एंड पॉइंट ॲट द सॉफ्टवेअर लेवल. एंड पॉइंट ॲट द सॉफ्टवेअर लेवल अ पोर्ट इज अ लॉजिकल कन्स्ट्रक्ट that identifies specific process or type of network service. So here the port is a communication endpoint. पोर्ट काय आहे? एक कम्युनिकेशन एंड पॉइंट आहे. identified for each transfer protocol an address combination of 16-bit unsigned number known as port number. जसं मग सांगितलं की हा पोर्ट नंबर एक स्पेसिफिक ॲड्रेस आहे ज्या थ्रू आपण सगळ्या आपल्याला जे काय नेटवर्क आहे किंवा कम्प्युटर आहे तो आपण डिटेक्ट करतो. सो प्रत्येक पोर्टला एक पोर्ट नंबर असेल. ना नेक्स्ट पॉइंट इज क्लायंट अँड सर्व्हर. ओके, आता सर्व्हर क्लायंटची बेसिक कन्सेप्ट आपण लास्ट लेक्चरला बघितली आहे. सर्व्हर काय करतो? आपला डेटा सेंड करत असतो आणि क्लायंट तो रिसीव्ह करत असतो. आता याच्या केसमध्ये कसं आहे की क्लायंट सुरुवातीला पहिला रिक्वेस्ट पाठवतो. आता आपल्या या डायग्राममध्ये बघा, क्लायंटकडून सर्व्हरला एक ॲरो पास केला आहे. इन दिस केस इट्स अ कनेक्शन रिक्वेस्ट. सो आपण काय करणार आहे इथं, क्लायंट पहिला सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवणार आहे. ठीक आहे, क्लायंट सुरुवातीला सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवणार आहे आणि बेस्ड ऑन द रिक्वेस्ट सर्व्हर इज गोइंग टू रिस्पॉन्ड. नाउ वी विल सी हाऊ दिस ॲक्च्युअली वर्क्स. So server runs on a specific computer and has a socket that is bound to a specific port number. So server काय असणार? त्याला एक सॉकेट असणार. ठीक आहे, आणि त्या सॉकेटला एक पोर्ट नंबर असाइन केलेला असणार आहे किंवा तो बाउंड असणार आहे. ओके, म्हणजे समजा एखादा क्लायंट किंवा एखादा कम्प्युटर सर्व्हरला ऍक्सेस करत असेल तर तो त्या पोर्ट नंबर थ्रू ऍक्सेस करणार. ओके, जर तो पोर्ट नंबर असे आणि एका सर्व्हरसाठी वेगवेगळे पोर्ट नंबर पण असतील. Depends on the service requested, the request is sent to the particular port number. Okay, so that's why it's not mandatory to send all the requests to a specific port number only. Okay, it may distribute their request to another port number or various port numbers. Server just waits listening to a socket for a client to make a connection request. Okay, इथं सर्व्हर हा नेहमी वेटिंग कंडिशनला असेल. आपण त्याला लिसनिंग स्टेट म्हणतो. तर इथं बघितलं आपण असेल तर इथं ॲरोमध्ये पण दाखवलं आहे क्लायंटकडून रिक्वेस्ट केल्यानंतर लिसन मोडमध्ये आहे. सो सर्व्हर इज एव्हरी टाइम इट इज इन लिसन मोड. ओके, विच इज ऑलवेज रेडी टू लिसन रिक्वेस्ट फ्रॉम द क्लायंट टू मेक द कनेक्शन. ओके, सो दिस इज हाऊ द सर्व्हर वर्क्स. ओके, ऑन क्लायंट साइड आता समजा आपल्याला एखादा लेटर पाठवायचा आहे. ओके, सो इन दॅट केस वी आर द क्लायंट अँड द रिसिव्हर इज द सर्व्हर. सो इन ऑर्डर टू सेंड अ पर्टिक्युलर ड्राफ्ट और लेटर टू that another person, we need to mention the address of that particular person.
So in the same way, at the client side, it knows the host name of the server machine. ओके, त्या सर्व्हरचं जे काय नाव आहे, त्या नोडला किंवा होस्टला जे नाव आहे तो त्याला माहीत पाहिजे. किंवा इन्स्टेड ऑफ नोईंग द नेम, इट कॅन ॲक्सेस द सर्व्हर बाय IP ॲड्रेस ऑल्सो. नाव वी आर अवेअर अबाउट द IP ॲड्रेस. IP ॲड्रेस सगळ्यांना माहीत आहे. तर IP ॲड्रेस एक असा युनिक ॲड्रेस असतो नेटवर्कमधला ज्या थ्रू आपण एकमेकांची कम्युनिकेट करत असतो. ओके, then it notes the server port number. Now this is one more important thing, because we can have multiple ports in a same machine. So now depends on the service requested, the host will assign some port number to a client request. Okay, and the client already knows which port they want to access. Okay. Okay. To make a connection request, client tries to connect with the server on the server machine and the port. Okay. The client also need to identify itself to the server, so it binds to a local port number it will use during this connection. So client ला स्वतःची माहिती पाहिजे. ठीक आहे. If everything goes well, the server accepts the connection. क्लायंट कोण रिक्वेस्ट आली त्यानंतर त्यांना पोर्ट नंबर तो जो अवेलेबल आहे तो असाइन झाल्यानंतर आपला कनेक्शन एस्टॅब्लिश होते. अपॉन ॲक्सेप्टन्स द सर्व्हर गेट्स अ न्यू सॉकेट बाउंड टू द सेम लोकल पोर्ट. ज्यावेळी एखादी सर्व्हिस सुरू होते किंवा त्याला एखाद्या रिक्वेस्टवरती ज्यावेळी प्रोसेसिंग सुरू होतं त्यावेळी एक नवीन सॉकेट तयार होतं आणि त्याला एक पोर्ट नंबर पण असाइन होतो रँडम. इट ऑल्सो हॅज रिमोट एंड पॉइंट सेट टू द ॲड्रेस अँड पोर्ट ऑफ द क्लायंट. needs a new socket so that it can continue to listen to the original socket. एखादी रिक्वेस्ट आल्यानंतर तो त्याचं काम चालू करतो, त्यानंतर पुन्हा एकदा नवीन सॉकेट असाइन होतो. नाउ दिस इज द जनरल स्ट्रक्चर ऑफ हाऊ server is responding to the client. On the client side, if connection is accepted, a socket is successfully created. A client can use that socket to communicate with the server. एकदा कनेक्शन एस्टॅब्लिश झाल्यानंतर सर्व्हर त्याला रिप्लाय देईल, त्यानंतर तुमचं कनेक्शन एस्टॅब्लिश होणार आहे. एकदा कनेक्शन एस्टॅब्लिश झाल्यानंतर तेव्हाच आपला क्लायंट जो आहे तो आपल्या सर्व्हरला पुढच्या ॲक्टिव्हिटीसाठी किंवा कम्युनिकेट करू शकतो. द क्लायंट अँड सर्व्हर कॅन नाव कम्युनिकेट बाय रायटिंग अँड रिडिंग फ्रॉम देअर सॉकेट. रीड आणि राईट रिक्वेस्ट यूज करून ते एकमेकाला कम्युनिकेट करू शकतात. नाव next point is a reserved socket. Now here the word itself suggests that it's a reserved, that is fixed value. It's a fixed value or fixed number socket. Once connected, a higher level protocol ensures that which is the dependent on which port we are using. So here in our computer network, few of the port numbers are already reserved for particular tasks only. एखादा टास्क असेल, ठीक आहे, असं मगाशी आपण सांगितलं होतं की बाबा क्लायंट आपल्या सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवतोय, सर्व्हर रँडमली एखादा पोर्ट नंबर असाइन करतोय आणि कनेक्शन एस्टॅब्लिश झाल्यानंतर सर्व्हर आणि क्लायंट एकमेकांची कम्युनिकेट करू शकतात. बट दॅट इज नॉट द ऑलवेज केस. हिअर वी आर हॅव्हिंग सम फिक्स्ड व्हॅल्यू ऑर रिझर्व्ड सॉकेट. ओके, से फॉर एक्झाम्पल हिअर द इको, डिस्कार्ड, these protocols are there, they are using the fixed port number. Okay, now we will see one by one a few of them. TCP/IP reserves the lower 1024 ports for specific protocol. So 1024 protocol ports जे आहेत ते reserved आहेत. Okay, so keep in mind that whenever writing a single program for the networking purpose, so in that case never go to use 0 to 1024 port numbers. So you can use any of the port number other than this. Okay. Then it is up to the each protocol to determine how client should interact with the port. Okay. So now here we have some sample protocols that we are using some fixed value for the port number. First one is echo. Okay. It is using the port number 7 and the protocol for the given that is echo is TCP UDP. And now its purpose is to test a protocol to verify that two machines are able to connect by having one echo back the other inputs. जसं आपण पिंग करतो, दोन मशीन मध्ये कनेक्शन आहे चेक करण्यासाठी आपण पिंग करतो. इन द सेम वे इको प्रोटोकॉल कॅन बी यूज
with that is to test whether two machines are on the same network. Then next is discard. Discard is less useful to let test protocol in which all data is received by the server is ignored. That we can say we can ignore this part also, that is protocol. Then the next is date time. It will using the 13 port number, so you can't use this protocol port numbers whenever you are writing any network program. Okay, previously 7, 9, now it's the 13. It provides the ASCII representation of the current time on the server. So आपल्या सर्व्हरचा जो करंट टाइम आहे तो आपल्याला रिटर्न करतो. त्यानंतर आहे FTP 2021. सो FTP युजेस आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण कॉलेजमध्ये पण FTP सर्व्हर यूज करतोय. तर FTP आपल्याला फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे. ओके, सो इट विल युजिंग द 20 नंबर पोर्ट. So we can that is used to transfer the file or upload the or download the file from our college server. Okay, now the SSH, that is using the 22. It is used for encryption and remote logins. Remote logins साठी आपण यूज करतो. त्यानंतर आहे टेलनेट, जो सगळ्यांना जास्त अवेअर आहेत त्याबद्दल सगळेजण. इट इज युजिंग द 23, used for interactive remote command line sessions. SMTP, it's a simple mail transfer protocol used to send email between the machine. Okay, that is using the 25 number. Then the 37 आहे, a time server returns the number of seconds that is elapsed on the server. म्हणजे तुमची जी रिअल टाइम ऍक्टिव्हिटी आहे लॉग इन टाइमची सर्व्हरवरती ती रिटर्न करते थ्रू द यूज ऑफ दिस 37. हू इज प्रोटोकॉल, दॅट इज 43 युजिंग द पोर्ट नंबर, अ सिम्पल डिरेक्टरी सर्व्हिस फॉर द इंटरनेट नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर्स. त्यानंतर आहे फिंजर आहे, HTTP आहे. We are using this HTTP protocol very rigorously while accessing the internet services, that is using the 80 number port. The underlying protocol of the World Wide Web, that is www. त्यानंतर POP3, सगळ्यांना जीमेल मध्ये एक सेटिंग मध्ये असतं बघा, POP3 सेटिंग असतं. that is used for post office protocol. Version 3 is a protocol that is transfer of accumulated email from host to sporadically connected clients. आपण जीमेलच्या सेटिंग मध्ये आपण जो बघतो POP3, that is using the 110. Now, so talking about this reserved socket, keep in mind that we can't use this port number in order to write any network program. Okay, but it's very safer side to not to use this 0 to 1024 port numbers while writing the program. Okay, now the proxy server. Now proxy server. Okay, आता proxy नेम सजेस्ट करते की प्रॉक्सी म्हणजे डुप्लिकेट. ओके, किंवा डमी. ओके, प्रॉक्सी मीन्स डमी. अ प्रॉक्सी सर्वर स्पीक्स द क्लायंट साइड ऑफ प्रोटोकॉल टू अनदर सर्वर. So we can say it's a proxy is a middleware between the client and server. Okay, so required when client have certain restrictions on which servers they can connect to. ज्या समजा काही वेळेला असं रिस्ट्रिक्शन असतात सर्व्हर कडून की एखाद्या क्लायंटला एखादी सर्व्हिस ऍक्सेस करू द्यायची नाही. से फॉर एक्झाम्पल if you want to access some internet and we are having some restrictions to use this internet services directly from the server, so we can, in that case, we can create a proxy server in between the client and server. Now the proxy will do further action for accessing the internet on the client machine. Okay, so client will connect to the proxy server and which did not have any such restrictions. So in that case, client will make connections over the proxy server. So here the proxy server will do the necessary actions. So proxy server would in turn communicate with the client. A proxy server has additional ability to filter certain requests or cache the request. Those are requests for the future use. A caching proxy HTTP server can help to reduce the bandwidth demands on the local network connection to the internet. So now, here is one of the, that is we can say it's a major use of the proxy server. Here client is directly connected with the proxy server and proxy server will request to the server for the servicing. Okay, so now in some cases client may request a same request multiple times. So in that case, proxy server will act as a main server and send a response to the client. So instead of sending the responses from the server directly, so this will reduce our network traffic. So this is useful as far as the bandwidth consumption problem, if any. So now
When a popular website is being hit by hundreds of users, a proxy service can get the contents of the web server popular pages once and saving expensive internet work transfer while providing the faster access to those pages to the client. जसं मी आता सांगितलं की एखादं समजा आपण तुम्ही एखादं पेज आहे जे मल्टिपल तुम्ही टाइम रिक्वेस्ट करता, तर त्या केसमध्ये काय होईल की प्रॉक्सी सर्व्हर काय करणार, एक त्याची एक कॉपी आपल्या कॅशेमध्ये सेव्ह करून ठेवणार आणि तुमच्या प्रत्येक रिक्वेस्टला तो सेंड करेल. ठीक आहे, जेणेकरून आपला रिस्पॉन्स टाइम हा कमी होईल. नाव द नेक्स्ट इज इंटरनेट ॲड्रेसिंग. जसं मग तुम्हाला सांगितलं, तुम्ही आता आपल्या मागच्या वर्षी बघितलेला आहात नेटवर्किंगमध्ये की आपल्याकडं प्रत्येक मशीनला किंवा होस्टला एक ॲड्रेस असतो, आपण त्याला इंटरनेट म्हणतो किंवा IP ॲड्रेस म्हणतो. ठीक आहे. सो हिअर एव्हरी कम्प्युटर ऑन इंटरनेट हॅज अन ॲड्रेस. An internet address is a number that uniquely identify each computer on the network. So okay, प्रत्येक कम्प्युटरला एक युनिक ॲड्रेस असतो. ठीक आहे, आणि दोन कम्प्युटर एकमेकांची त्या ॲड्रेसनं कम्युनिकेट करतात आणि दॅट मस्ट बी युनिक. ओके, सुना जर तुमच्या कॉन्फ्लिक्ट जर आला आपल्या दोन मशीनमध्ये तर त्याचं कम्युनिकेशन प्रॉपर होत नाही. जसे की आपण समजा एकाच क्लासमध्ये दोन सेम नावाचे मुलं असतील, ओके, तर आपण समजा एखाद्याला कॉल केला तर दुसरा सुद्धा आपल्याला कन्फ्यूज होऊ शकतो. इन सेम वे सेम थिंग हॅपन इन अ नेटवर्क ऑल्सो. दॅट इज दोन कम्प्युटरला सेम ॲड्रेस आपण दिला तर कॉन्फ्लिक्ट होईल. ठीक आहे, दोन्ही सुद्धा कोणती सर्व्हर प्रॉपरली यूज करू शकत नाही. ओके, सो नाव it's a 32-bit value, that is IPv4, that is we are currently using, and the second one is 128-bit values, that is IPv6. This is reserved for future use. Okay, but now worldwide this IPv4 is only used. Okay, IPv6 supports a much larger address space than does the IPv4. Still we are using the IPv4. Okay, so IPv4 is by far the most widely used scheme, but this situation is like to change over the time. Now we will discuss about the IPv4. It's a 32-bit and IPv4 IP address. So refer to them as a sequence of 4 numbers between 0 to 255 separated by dots. आपण त्याचा जो ॲड्रेस आहे इट्स अ 4 digit, okay, sorry, a 4 numbers that is separated by dot and its range is 0 to 255. It's easy to remember, okay, and they are not randomly assigned, they are hierarchically assigned. So again it is up to the user how we are going to use. So now here they have defined some classes for the network A, B, C, D and E. So most internet uses class C networks since they are over the 2 million networks in a class C. Okay, त्याचा जो स्कोप आहे तो खूप मोठा आहे म्हणून वर्ल्ड वाईड C यूज केला जाता. ठीक आहे. So here the general structure of how the classes are defined. So here class A, that is आता आपण डिस्कस करू की IP ॲड्रेस मध्ये 4 नंबर्स आहेत सेपरेटेड बाय डॉट ऑपरेटर. दॅट इज 1.1.1.1 सेम वे. सो नाव जो फर्स्ट डिजिट आहे आपला फर्स्ट नंबर आहे त्याला एक स्पेसिफिक रेंजमध्ये ठेवलेला आहे प्रत्येक क्लासमध्ये. सो एक क्लाससाठी रेंज आहे 0 to 127. ओके, सो दॅट्स वाय 1.1.1.1 पहिला काय डिजिट आहे सुरुवातीचा 1. ओके, किंवा 1.2.3.4 पहिला डिजिट काय आहे 1 आहे. सो रेंज आपली कोणती आहे 0 to 127 मध्ये देतो, म्हणजे इट्स बिलॉंग्स टू द क्लास ए. इन द सेम वे फॉर क्लास बी 128 to 191. ओके, नेक्स्ट क्लास इज 192 to 223. ओके, नेक्स्ट इज 224 to 239 and the last one is 240 to 255. Okay, here worldwide we are using the class C network most of the time. Now it's not mandatory. Okay, so you can use your own also, but during networking keep in mind that you are belong to the same range. Okay, आता आपल्या कॉलेजमध्ये आपण 192 यूज करतो, so it belongs to the class C. The first byte of class C network is between the 192 and 224. Okay, identifying with the last bit actually identifying the individual computer among the 256 allowed on a single class C network. Okay, so this scheme allows for a 500 million devices to live on a C network.
म्हणजे एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये 1 बिलियन कम्प्युटर सुद्धा आपण क्लास सी नेटवर्कमध्ये घेऊ शकतो. ओके, सो हिअर इज द फॉर टुडे ओनली. सो नाव वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. द नेक्स्ट पॉईंट विल बी वी सी इन द नेक्स्ट लेक्चर. ओके.